नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले स्वागत आहे एका नवीन स्वामीच्या एका व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एवढे मोठे महत्त्व समजून जाणार आहे आपल्या जीवनाचे, ज्या जीवनाचे महत्त्व आहे जे की काही सेकंदांमध्ये तुम्हाला समजून जाणार आहे। म्हणून ही व्हिडिओ आत्तापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा। आणि जर तुम्हाला वाटत असेल एक व्हिडिओ आपले आयुष्य कसे बदलू शकते तर एकदा नक्कीच पहा, कारण की हा एका ऑनलाईन पद्धतीने बघितला जाणारा व्हिडिओ नाही, तर स्वतः स्वामींनी पाठवलेला मी एक स्वामी सेवक आणि त्यांची सेवा करण्यासाठी तुमच्यापर्यंत स्वामींचे म्हणणे ऐकवत आहे, तुम्हाला स्वामींचे बोलणे ऐकवत आहे। म्हणून ही व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघ, कारण की आज भरपूर असे स्वामी भक्त आहेत आणि त्यातला मी तुम्हाला सांगतोय स्वामी भक्तांच्या एका आयुष्यात 2 सेकंदाने माणूस वाचला। आता तुम्ही बोलाल नक्की बोलतोय तरी काय, हे सर्व काही तुम्हाला पुढे समजणार आहे, कारण की आज तुम्हाला वेळेचं महत्त्व आणि या आयुष्याचं महत्त्व आणि या आयुष्यामध्ये आपण कशाला आलेलो आहोत आणि या आयुष्यामधली मोहमाया सर्व काही समजून जाणार आहे। आणि या आयुष्यामध्ये खचून गेलेल्या लोकांसाठी सुद्धा भरपूर सारं शिकायला मिळणार आहे। म्हणून आपली व्हिडिओ एकदा आतापासून ते शेवटपर्यंत पूर्णपणे नक्कीच बघा। पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या सबस्क्राईबने आम्हाला भरपूर सारे मोटिवेशन मिळतेच, पण त्यानंतरचा भाग म्हणजे भरपूर सारे स्वामी भक्त त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेले आहे आपले व्हिडिओज पाहून। आता तुम्ही विचार करत असाल की एका व्हिडिओने आयुष्य कसे बदलू शकते, कारण की स्वामींचे जे म्हणणे आहे आणि आपला परमेश्वर जे आपल्याला सांगतो त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्या गोष्टी वारंवार तुमच्या कानावरती पडल्यामुळे बऱ्याच स्वामी भक्तांचे आयुष्य बदलून गेलेले आहे। आणि बऱ्याच स्वामी भक्तांनी मला हे सुद्धा सांगितले आहे की तुमच्या व्हिडिओमुळे आज आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी फरक पडलेला आहे। आणि ह्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल, स्वतः तुमच्या आयुष्यातले 4 ते 5 मिनिटं रोज आमची व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात होणारा बदल तुम्हीच म्हणूनच तुम्हाला सांगतोय, तुम्ही फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका। परमेश्वर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यामध्ये कोणतीच कमी पडून देणार नाहीत आणि ह्याचा अनुभव तुम्ही स्वतः घेणारच आहात। पण आपल्या एकदम महत्त्वाच्या मुद्द्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुम्हाला अजून एक महत्त्वाचा भाग सांगायला जातोय, तर हे सुद्धा एकदा नीट ऐका। सर्वप्रथम स्वामी म्हणतात कलियुगामध्ये कोणीच कोणाचं नसतं, आणि जर या कलियुगामध्ये कोणता माणूस माणुसकी जपत असेल, कोणता माणूस दुसऱ्या माणसांना मदत करून खुश राहत असेल, तर तो माणूस सर्वश्रेष्ठ माणूस असतो आणि त्या माणसाच्या पाठी स्वामींचा हात हा नक्कीच राहतो। ही गोष्ट आता तुम्ही बोलत असाल का बोलतोय, तर एकदा नीट ऐकून घ्या। माझी जी टीम आहे, जे स्वामी सेवक आहेत आम्ही सर्व, ते सर्वजण मिळून गोर गरीब लोक व गरजू लोक, ज्यांना एक टाइमचं जेवण सुद्धा खायला मिळत नाही, असे बरेच लोक जे की आपल्या अवतीभोवती राहत असतात, त्यांच्याकडे बघून सुद्धा तुम्हाला डोळ्यातून पाणी येईल, अशा लोकांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्यासाठी तुमची छोटीशी मदत ही आमच्या लाख मोलाची मदत असेल। आणि त्यासाठी खालती जो मोबाईल नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या मोहिमेला मदत करून स्वतःची माणुसकी दाखवू शकता। आणि खरेच सांगतो, ह्यासाठी तुमची छोटीशी मदत ही आमच्यासाठी भरपूरच महत्त्वाची ठरेल आणि त्या गोरगरीब लोकांना भरपूरच आता त्या गोरगरीब लोकांना भरपूरच महत्त्वाची ठरून जाणार आहे आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना भरपूरच महत्त्वाची राहणार आहे। आणि छोटी का होईना तरी पण तुम्ही यात मदत केलात तर मला भरपूरच भारी वाटेल, भरपूरच चांगले वाटेल। आणि जर तुमच्याकडे होत नसतील तरी सुद्धा तुम्ही कोणतीच काळजी करू नका, कारण की तुमच्याकडे सुद्धा जेव्हा येईल, ज्या गोष्टी जेव्हा येतील तेव्हा त्या गोष्टीचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करा, मग ती गोष्ट तुमच्याकडे टिकून राहील। आणि त्याचप्रमाणे अजून जे स्वामी भक्त आहेत, आपल्या परमेश्वरांची भक्ती करतात, त्यातलीच एक महिला ज्यांनी आज आपल्याला तब्बल 500 रुपयापर्यंतची मदत केलेली आहे, त्यांचं नाव आशू भोईर।
आणि त्यांनी आपल्या या मोहिमेसाठी मदत केली, त्यांचे मनापासून आभार आहे. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी एक प्रार्थना सुद्धा केलेली आहे की त्यांच्या आयुष्यातले सर्व दुःख निघून जावे आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याबद्दल प्रार्थना कराच. आणि त्यानंतर आता तुम्हाला सांगतोय, आपल्या माणुसकीमध्ये तुम्ही कधीच कमी पडून देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीसाठी कमी पडणार नाही. आणि आता आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. आपल्या महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या या आयुष्यामध्ये कसे काय चालले आहे, आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी आपल्याला नाही केल्या पाहिजेत, त्या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये दुःख अडचणी व आपल्या आयुष्यामध्ये भरपूर साऱ्या समस्या येतात, भरपूर सारे दुःख येतात. त्या दुःखामध्ये आपण खचून जातो, त्या दुःखांमुळे आपण रोज रडतो. फक्त रडणं हा त्याचा उपाय नसतो. तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा, रडणं हे कोणत्याच गोष्टीचं उपाय नसतं. तुम्ही त्या रडण्यातून काहीतरी शिका. आज माझ्यावरती ही समस्या आलेली आहे आणि मी त्याच्या समोर कशी सामोरे गेलेली आहे, ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात कधीच दुसरी समस्या येणार नाही, ही गोष्ट माझी लक्षात ठेवा. कारण की तुम्हाला सांगतोय, समस्या, अडचणी, दुःख हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी शिकवून जातात. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये साथ देणारे कोणीच नसतील तर लक्षात ठेवा, तुम्ही या आयुष्यामध्ये एकटे जगण्यासाठी आलेले आहात आणि तुम्ही एकटे या आयुष्याला मात देऊन सर्व काही जिंकून जाणार आहात, एवढे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही आज एकटे पडला असाल, तुमच्या जवळची माणसं सुद्धा तुम्हाला मदत करत नसतील, तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी आणि माझा परमेश्वर माझ्यासोबत उभा आहे आणि माझा परमेश्वर नेहमी माझ्यासोबत उभा राहीलच. आजच्या ह्या गोष्टी ज्या की तुझ्यासाठी भरपूरच महत्वपूर्ण ठरून जाणार आहे आणि यातल्या बऱ्याच गोष्टी तुला पटल्या सुद्धा असतील. आणि ह्या पुढचं ऐकण्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करून घे. तर स्वामी भक्ता, तुला फक्त एवढेच सांगतो, आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीमुळे रडू नको आणि आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीमुळे खचून जाऊ नकोस. कारण की तुझे सुद्धा चांगली वेळ येणार. वेळ ही सर्वांची येते, फक्त तुम्हाला पहिले वेळ ओळखायला शिकायला पाहिजे. जेव्हा तुम्ही वेळ ओळखलात की हे वेळ माझी आहे, या वेळेत मला काहीतरी करून दाखवायचं आहे, त्यानंतर तुम्ही पूर्ण आयुष्य जगू जाल, तुम्ही तुमचे पूर्ण जग जिंकून जाल. आयुष्यातले सर्व सुख तुमच्या पायाखाली येतील. फक्त तुम्ही वेळ समजून घ्या. जर तुमच्यावरती दुःख असतील तर तीच खरी वेळ आहे या आयुष्यामध्ये लोकांना सर्व काही करून दाखवायचे, आपल्या परमेश्वरांना दाखवायचं की मी सुद्धा एक कठीण माणूस आहे आणि मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करू शकतो. तेव्हा परमेश्वर सुद्धा तुमची साथ देईल की नाही, हाच तो खरा माणूस आहे जो की या जगामध्ये जगण्यासाठी आलेला आहे. आणि खचून जाणे हे कोणत्याही गोष्टीचा पर्याय नसतो, कोणत्याही गोष्टीचा उपाय नसतो. ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा. तुम्हाला मी वारंवार सांगतो, तुमचे कर्म चांगले ठेवा, तुमचे विचार चांगले ठेवा, तुमचे कृत्य चांगले ठेवा, तुमच्यामध्ये माणुसकी ठेवा आणि तुमच्यामध्ये फक्त चांगले. आणि कितीही मोठे संकट असू द्या, संकटीच्या समोर जाऊन तुम्हाला त्याला मात द्यायची आहे. या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, कारण की या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकल्यात त्यानंतर तुम्हाला थोडं ना थोडं तरी मोटिवेशन मिळून तुम्ही त्या गोष्टीला समजून घ्याल की नाही, ही गोष्ट मला करायचीच आहे. म्हणून मी त्या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगत असतो. आणि या गोष्टी तुम्हाला पटत असतील तर मला एकदा नक्कीच सांगा. आणि त्या अगोदर तुम्ही एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. न लाजता रडावं आणि आणि राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथं सोडावं. कारण की ज्या गोष्टी आपण पकडून ठेवतो आणि ज्या गोष्टी आपण सोडून टाकतो, जर आपण ती गोष्ट सोडून टाकली तर त्याचे दुःख जास्त वेळ राहत नाहीत. फक्त जी गोष्ट आपण पकडून ठेवली त्याचा दुःख सुद्धा आपल्यालाच लागतो आणि त्याचा मार सुद्धा आपल्यालाच पडतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये साधं सोपं जीवन जगा, फक्त एकदम मस्तपैकी जगा. कितीही संकटे आली तरी आपल्या परमेश्वराचा हात तुझ्या खांद्यावर असेलच आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. आता ह्याचा तुम्हाला फक्त एवढेच सांगतो, तुम्ही तुमच्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा. एवढेच सांगतो, कारण आज वेळ कितीही खराब असेल तर नंतर तुझी वेळ येणार आणि आपल्याला शरीराने आपले देव दिसत नाहीत. म्हणून बरेच लोक प्रश्न विचारतात की देव आहेत की नाहीत. फक्त
तुम्ही तुमच्या मनातल्या मनात विचार करा, त्या लोकांना खोटे ठरवून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचे आहे. कारण की त्या लोकांना तेव्हाच विश्वास होईल जेव्हा आपला परमेश्वर आपली मदत करेल, जेव्हा आपला परमेश्वर आपली साथ देईल. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि सर्व काही आपल्या परमेश्वरावरती सोपवून टाक. कर्म करत राहा आणि फळ तुला मिळणार. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. सूर्य कधीच बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तू कधीच बोलू नको. तुझा परमेश्वर तुझा परिचय लोकांना देईलच. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्यामध्ये काही बोलू नका, उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. आपला परमेश्वर जो सर्व काही बघत आहे, तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ. आणि ह्या पुढचा संदेश तो आहे जो की मोजून 3 मिनिटं तू ही गोष्ट ऐक. तुला फक्त एवढेच करायचे आहे, डोळे बंद करून मोबाईल बाजूला ठेवायचे आहे किंवा मन लावून या गोष्टीला ऐकायचे आहेत. फक्त डोळे बंद कर आणि मनातल्या मनात व्हिडिओ हे ऐक आणि त्यानंतर तुला तुझ्या मनामध्ये अनेक विचार पडतील. फक्त त्या विचार आपल्या परमेश्वराबद्दल असतील. म्हणून तुला सांगतो, मोजून 2-3 मिनिटच फक्त ऐकून घे. आतापर्यंत व्हिडिओ बघत असशील तर तुझे मनापासून आभार आणि आता ह्या पुढचं ऐकूनच घे. तुझ्याबद्दल सांगितलेला श्री स्वामी समर्थ, नक्कीच श्री स्वामी समर्थ, दुर्लक्ष करण्याचा श्री प्रयत्न स्वामी करू समर्थ, नकोस, कारण श्री आयुष्यातला सर्वात स्वामी महत्त्वपूर्ण समर्थ, व्हिडिओ बनून जाणार आहे. आता सर्वप्रथम स्वामी स्वामींच्या समर्थ, बोलण्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ, की आजच्या हा श्री व्हिडिओ स्वामी प्रत्येक गोष्ट समर्थ, लक्ष देऊन ऐक. श्री मग तुला स्वामी समर्थ, खरे काय मोहमाया आहे, श्री जे स्वामींनी स्वामी आपल्यासोबत समर्थ, रचविलेले आहे, ते सर्व काही श्री तुला स्वामी समजून जाणार आहे. समर्थ, श्री तर स्वामी त्या अगोदर तू समर्थ, जर आपल्या या चॅनलवरती श्री नवीन असशील, तर स्वामी लवकरात समर्थ, लवकर आपल्या चॅनलला श्री सबस्क्राईब सुद्धा करून स्वामी ठेव. समर्थ, कारण आपल्या चॅनलवरती श्री असे काही स्वामी व्हिडिओज येत समर्थ, राहतात, ज्यांनी भरपूर सारे श्री स्वामी स्वामी भक्तांचे समर्थ, आयुष्य बदलून गेलेले आहे श्री व तुझे स्वामी आयुष्य बदलायला समर्थ, सुद्धा वेळ लागणार नाही. श्री म्हणून आपल्या स्वामी चॅनलला समर्थ, सबस्क्राईब करून घे, कारण की भरपूर श्री लोकांना आमचे स्वामी व्हिडिओज समर्थ, पाहून अनुभव आलेला आहे. रोज श्री 4 ते 5 स्वामी मिनिटे मोजून समर्थ, जर आमचे व्हिडिओ तुम्ही पाहिलात, श्री तर त्यानंतर स्वामी तुमच्या समर्थ, आयुष्यातला बदल आणि श्री तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेले स्वामी सुख समर्थ, हे पाहून तुम्ही सुद्धा चकित श्री व्हाल. कारण स्वामी भरपूर साऱ्या समर्थ, भक्तांसोबत या गोष्टी घडलेल्या श्री आहेत. कारण की या स्वामी गोष्टी तुम्ही समर्थ, बोलत असाल हे तर मी मोबाईलवरती श्री ऐकतोय, स्वामी पण नाही, समर्थ, या गोष्टी भरपूरच श्री महत्त्वाच्या ठरून स्वामी जातात आपल्या समर्थ, आयुष्यामध्ये. श्री आणि आता स्वामी आपल्या समर्थ, महत्त्वाच्या टप्प्यांकडे पोहोचण्यापूर्वी श्री मी तुम्हाला स्वामी एक समर्थ, गोष्ट सांगू इच्छितो. श्री आमची जी स्वामी टीम आहे, त्या समर्थ, सर्वांनी मिळून एक मोहीम श्री राबवण्याचा प्रयत्न स्वामी केला आहे समर्थ, आणि त्यात बरेच श्री स्वामी भक्तांनी स्वामी आतापर्यंत समर्थ, मदत सुद्धा केलेली आहे. श्री त्याचा स्वामी अर्थ समर्थ, फक्त एवढाच आहे, श्री जे गोरगरीब स्वामी लोक असतात, समर्थ, जे गरजू लोक असतात, श्री ज्यांना एका स्वामी वेळेचं जेवण समर्थ, सुद्धा मिळत नाही, श्री त्यांना आम्ही स्वामी मदत करण्याचा समर्थ, प्रयत्न करणार आहोत. कारण की श्री आज आपल्याकडे सर्व स्वामी काही आहे, समर्थ, पण बरेच लोक अशी आहेत ज्यांच्याकडे श्री खायला सुद्धा स्वामी पैसे नाहीत समर्थ, आणि त्यांचे हाल पाहून माझ्या श्री सुद्धा डोळ्यातून पाणी स्वामी निघालेले. समर्थ, म्हणून त्यांचा विचार करून श्री मी फक्त एक स्वामींच्या स्वामी नावाखाली एक समर्थ, मोहीम राबवणार आहे श्री आणि त्यामध्ये स्वामी आपण समर्थ, सर्व गोरगरीब लोकांना मदत श्री करणार आहोत आणि स्वामी त्यासाठी मला समर्थ, तुमच्या मदतीची फारच श्री गरज आहे. स्वामी जर समर्थ, तुमच्याकडून थोडेफार काही होत श्री असतील ते सुद्धा तुम्ही समर्थ, खाली या मोबाईल नंबरवरती श्री ऑनलाईन स्वामी पद्धतीने पाठवू समर्थ, शकता आणि तुमची श्री मदत ही आमच्यासाठी स्वामी लाख समर्थ, मोलाची असेल. कारण की श्री स्वामींनी स्वामी सर्वात मोठा समर्थ, संदेश आज सांगितलेला आहे की आयुष्यामध्ये जर श्री तुम्ही मदत स्वामी करायला शिकलात, समर्थ, या कलियुगामध्ये श्री जर तुम्ही स्वामी माणुसकी शिकलात, समर्थ, तर तुम्ही आयुष्यातली श्री प्रत्येक गोष्ट स्वामी जिंकून जाल. समर्थ, कारण की सध्याच्या वेळेत श्री सर्व लोक स्वामी माणुसकी हा समर्थ, विषय विसरूनच गेलेले आहेत. श्री स्वामी तर समर्थ, तुम्ही माणुसकी जपा तर सर्व लोक श्री माणुसकी जपतील. स्वामी आणि हा समर्थ, जर तुमच्याकडून कोणती मदत होऊ श्री शकली नाही स्वामी तरी वाईट मानून समर्थ, घेऊ नका. कारण की स्वामी श्री कधीच असे बोलत स्वामी नाहीत की समर्थ, तुमच्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्याच श्री गोष्टी तुम्ही द्या. स्वामी आणि इथं समोर समर्थ, तुम्ही पाहू शकत असाल या लोकांनी श्री आम्हाला मदत सुद्धा स्वामी केलेली आहे. समर्थ, आणि जर तुमच्याकडून थोडीफार का श्री होईना स्वामी नाही झाली तरी समर्थ, चालेल, फक्त श्री तुम्ही रोज हा स्वामी संदेश ऐका समर्थ, आणि या संदेश मधले श्री सर्व गोष्टी स्वामी समजून घ्या. समर्थ, तुमचे आयुष्य तेव्हा श्री सुद्धा बदलेल. स्वामी आणि समर्थ, आपण आपल्या मेन मुद्द्याकडे श्री वळूया आणि स्वामी खालती जो मोबाईल नंबर समर्थ, दिलेला आहे या
श्री स्वामी समर्थ. पैसे पाठवू